ही मागची बाजू बॅक डेक आहे. ही फ्रंट साइड आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या नवीन व्लॉगमध्ये आणि सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे आजचा दिवस माझा. जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी आता आज पुन्हा मिडटाऊन मॅनहॅटनमध्ये आलो आहे. त्याच ठिकाणी जिथे आपण आता एअर शो आणि नेव्हल परेड बघितली पियर 84ला. सो ती जी एक शिप होती अमेरिको वेस्पुसी, त्याची आज टूर आहे आणि त्याकरिताच मी आता चाललो आहे. ऑलरेडी तिकीट रिझर्व केलेली आहे 4:30 वाजताची. आणि आज वेदर खूप चांगलं आहे. फक्त सिटीमध्ये खूप गर्दी आहे कारण आज रविवार आहे आणि मोस्टली सगळी लोक परत जायच्या मार्गाला आहेत किंवा राहून इथे अजून एक्सटेंड करत आहेत वीकेंड. त्यामुळे बराच ट्रॅफिक टाईम आणि भरपूर लोक आहेत. सो आपण आता पोहोचतोच ऑलमोस्ट. बघूया. दिसताना तिथं शिप काल फारच सुंदर होती. आता आपल्याला आतून त्याचा एक्सक्लुझिव्ह टूर करता येणार आहे. सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो आपण आता पोहोचलो आहे इंटरप्यूट म्युझियमला आणि तिथे मागे दिसत असेल तर ते बघा, तिथे बोट डॉक केली आहे. आता आपण इथून एंट्री करूया. बघा वॉरशिप बघा, इंटरप्रेट. तसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की या वॉरशिपचं म्युझियम केलं आहे इथे US सरकारने. खूप मोठी शिप आहे. इंटरप्रेट वॉरशिप प्रचंड मोठी आहे. हा वरचा डेक आहे, तुमचा प्लेनचा डेक आहे. एक प्रॉपर वॉरशिप आहे US नेव्हीची. सो आपण फायनली आत आलो आहे आणि हे त्या इंटरप्रेट म्युझियमचं आणि शिपचं एंट्रन्स आहे. पण आय गेस त्याची सेपरेट तिकीट आपल्याला बाय करायला लागते. इथे एक सबमरीन पण आहे. जसं मी सांगितलं, बरीच लोक आली आहेत आणि हा पूर्ण बघायला गेलात तर हा जो पियर 84 जो आहे, इथे आता सगळे US आर्मी सबमरीन्स किंवा US नेव्हीचे जे वॉरशिप्स आहेत किंवा टँक्स आहेत, ट्रक्स आहेत, ते बघा, ते सगळे आणले. नाईस. आपल्याला पुढे जायचं आहे. US आर्मी. बघा आतमध्ये इथे हे US डायव्हर्स आहेत, US नेव्हीचे. आणि ते इथे गेम खेळत आहेत. US कोस्ट गार्ड डायव्हर्स. इथे बरेचसे इन्फॉर्मेशन स्टॉल्स पण आहेत.
आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे. आपल्याला इथे जायचं आहे. सो आज जाऊया, आपल्याकडे ऑलरेडी तिकीट आहे. आता बरीच लोक इथे जी आली आहेत ना, ते पण शिपसाठी तिकीट्स बुक करायचा प्रयत्न करतायत, पण सगळ्या तिकीट सोल्ड आउट आहेत. आणि एक फायदा झाला की मी आधीच बुक केल्यामुळे किंवा आधीच रिझर्व केल्यामुळे आपल्याला एंट्री तरी भेटते आहे. ते बघा, शिप तिथे मागे आहे आणि भरपूर लोक आहेत. काय शिप आहे बघा, ब्युटिफुल. वाव. काल ह्या शिपला बघून सगळेच खुश झाले होते. एवढी सुंदर शिप आहे. आणि आता आपण आज जातोय. आपण फायनली इथे वरती आलोय. खूपच सुंदर शिप आहे, खूपच सुंदर. काय आर्किटेक्चर आहे शिपचं, प्रश्नच नाही. वाव. आपल्याला इथे वरती यायला पण चान्स भेटलाय. बाकीचे लोक तिथे खाली टोर करतायत आणि मी रिक्वेस्ट केले तिथे नेव्हल ऑफिसरला, वरती जाऊ शकतो का. सो हा वरचा डेक आहे. आणि हे बघा इथे, वाव, पीस ऑफ आर्ट आहे ही शिप. पीस ऑफ आर्ट. अतिशय सुंदर आहे. इथे आहे की वाटतं फंक्शन वगैरे आहे वाटतं. नेव्हल ऑफिसर्स आहेत US नेव्हीचे. जसं मी सांगितलं, हा वरचा डेक एरिया आहे. आणि हे बघा, आपल्याला नशिबाने चान्स भेटला आहे त्या वरती यायचा. आता आपण परत खाली चाललोय. थँक्यू सो मच. किती गोष्टी आहेत एका शिपवर. लाईफ बोट्स किती आहेत, फायर एक्सटिंग्विशरचे सोर्सेस. आपण आता इथे पुढच्या साईडला आलोय शिपच्या. ही तिथे मागची बाजू होती आणि तो मागचा डेक होता जिथे ऍक्च्युली अलाउड नव्हतं जायला. कारण मी बघितलं की प्रत्येक जणांच्या गळ्यात तिथे एक बॅच होता आणि काहीतरी फंक्शन वगैरे होतं. पण मी असंच विचारलं ते एका नेव्हल ऑफिसरला आणि त्यांनी आपल्याला अलाव केलं जायला. मी पटकन टूर केलं, बघितलं कशी आहे शिप. आणि आता इथे पुढे आलोय. इथे आता थोडी लाईन आहे.
ही फ्रंट साईड आहे. इटलीची शिप आहे ही, जी ती आता US मध्ये आली आहे. आणि हे बघा, बरीच मोठी शिप आहे, बरीच मोठी शिप आहे. तिथे एक तो एक ऑफिसर वरती चाललाय. शिप खूपच जास्त उंच आहे. हा रेस्ट्रिक्टेड एरिया आहे आतमध्ये शिपचा. I think he went upstairs right from here. Yeah, I don't see him anymore. Yeah. सो आपली टूर करून झाली आहे शिपची. खूप सुंदर शिप आहे. आणि आता आपण बाहेर पडतोय पियर 84च्या एरियामध्ये. Snowboard. खूप हायटेड आहे शिप, खूप हायटेड आहे आणि मोठी आहे, प्रचंड मोठी शिप आहे. काल जेव्हा मी इथे आलो होतो नेव्हल शोसाठी आणि एअर शोसाठी, आणि ही शिप अमेरिको वेस्पुसी जेव्हा बघितली होती, माझ्या लक्षात पण आलं नव्हतं की आपण ज्या तिकीट्स रिझर्व केल्या आहेत टूरसाठी, त्यापैकीच ही एक शिप आहे आणि आपण टूर करणार आहोत. योगायोग म्हणा, कोइन्सिडन्स म्हणा, किंवा मी लकी निघालो, बट खूप बरं वाटलं. कालच जेव्हा ही शिप बघितली होती शोच्या दरम्यान, खूप सुंदर वाटत होती लांबून बघताना, आणि आज अक्षरशः त्या शिपची टूर करता आली. आतून बघायला पण खूप भारी वाटली. आणि त्यावरून जास्त भारी म्हणजे काय, एक रेस्ट्रिक्टेड एरिया होता जो वरचा अप्पर डेक होता, आणि त्या नेव्हल ऑफिसरने आपल्याला अलाव केलं. फक्त दोनच, माझ्या पुढे एक माणूस होता, त्याला अलाव केलं आणि मला अलाव केलं जायला. आणि पटकन जाऊन तिथे बघून आलो कसं आहे शिपचं म्हणजे फंक्शनिंग वगैरे काय त्या डेकवर. खूप भारी वाटलं. आता बघूया थोड्या इथं आजूबाजूच्या गोष्टी बघतो. इथे टँक्स वगैरे आहेत आणि एक सबमरीनचं पण एक एक्झिबिशन आहे, तिथे जाऊन आतमध्ये बघतो. सो तिथे मी सबमरीनच्या लाईनमध्ये उभा होतो, तर मला त्यांनी सांगितलं की याची सेपरेट तिकीट तुम्हाला आधी बुक करायला लागते. ते माझ्याकडे नव्हती, त्यामुळे मी काय गेलो नाही. आता इथे मी फक्त हे इंटरप्रिट म्युझियमचं शॉप आहे, त्या शॉपमध्ये आलो आहे. इथे सगळे गुडीज आहेत, हुडीज आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण परचेस करू शकतो. कॅप्स आहेत, बॉम्बर जॅकेट्स आहेत. सो फायनली आपली बोटची टूर करून झाली आहे आणि बऱ्यापैकी सगळं बघून झालं आहे. आता मी घरी निघालो आहे
आणि उद्या पण मी आता डाऊनटाऊन ब्रुकलिनमध्ये तिथे दुसऱ्या पियरवर दुसऱ्या बोट्स लागल्या आहेत ज्या काल शोमध्ये होता, नेवल शोमध्ये. तर त्याचे तिकीट्स पण मला भेटले आहेत, त्याच्यासाठी मी जाणार आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. आणि अजून तुम्हाला शिप्स बघायची असेल तर मी आता जसं सांगितलं की पुढे पण उद्या परवा ज्या शिप्सच्या तिकीट्स मी बुक केल्या आहेत त्याच्या मी सेपरेट ब्लॉग बनवणार आहे. सो ते पण नक्की बघा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.